नमस्कार मंडळी, जगत बारी कोकण सफारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। सध्याला आपण आहे आपल्या गावामध्ये आणि चाललोय आता रसाळगड किल्ल्यावर। तो आपल्या इथून जवळपास एक 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि आपल्या वाडीपासून एक 9 किलोमीटरच्या अंतरावर आहे। असा आपल्या इथं तीन किल्ले पडतात, रसाळगड, सुमारगड, महिपतगड। त्यामध्ये रसाळगडावर आपण चाललेलो आहे। तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीचा हा गड आहे। तुम्ही जर खेडमध्ये आलात तर मांडव्यामधून किंवा तळ्यामधून तुम्ही जाऊ शकता रसाळगड किल्ल्यावर। तुम्हाला दाखवतो, चला पुढे बघूया आपण। गाडाचं काम चालू आहे रे, रोपवे आलू घे रे, रोपवे दाखवूया बघा। हे गाड्याचं कामासाठी चालू आहे, काय डागडुजी करत असतील। गाडावर पोहोचतोय आपण मित्रांनो थोड्या वेळातच। इथे बघा पुढे तुम्हाला दिसत असेल त्या ठिकाणी स्टे करण्यासाठी आहे तो मित्रांनो। थोड्या वेळातच आपण गाडावर पोहोचतोय। गाडाचा रोड अगदी छान आहे, सुंदर आहे, असा काय एवढा खराब नाही मित्रांनो। आपण इथं पोहोचलेलो आहे, गाड्याच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे। गाडी इथं पार्किंग केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे जी वाट आहे ती सरळ या गाड्यावर जाते। हा बघा वरती तुम्हाला दाखवतो, चला। भारत माता की जय। वंदे मातरम म्हणणार, जिंदाबाद। येऊन येणार कोणी कशी आहेच कोणी। मित्रांनो गाड्यावर पोहोचलेलो आहे आपण, बघू शकता। मित्रांनो गाड्यावर जाण्याचा हा रस्ता आहे आणि ही बघा ही खाली बेटवाडी हे बघा, आंब्याला मोहर आलाय, चला रे। तर आपण पहिल्या दरवाजाकडे चाललोय मित्रांनो। दुर्ग रसाळगड, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी। ह्या पालकावरचे नियम तुम्ही बघू शकता। आता या नियमानुसारच तुम्ही या ठिकाणी येऊ शकता, कारण या जागेचं पावित्र्य खूप आहे। त्यामुळं कसं आहे, तुम्ही त्या रूलनुसारच तुम्ही इथं वागलं तर बरं होईल। आपली जी वाडी आहे ती त्या डोंगराच्या पलीकडच्या साईडला किल्ला महिपतगड, त्याच्या खाली कोसमवाडी, ती आपली वाडी आहे। शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी महादेव, महादेव। पहिल्या दरवाजाकडे आलेलो आहे मित्रांनो। सारखी पटापटा
जय. तर हनुमंताचं मंदिर आहे मित्रांनो या ठिकाणी. बजरंगबली की. इथं या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे बघा तुम्ही, मिशी असलेला हनुमान इथं तुम्हाला पाहायला मिळतो. हा एक बुरुज आहे आणि हा दुसरा दरवाजा आहे मित्रांनो. आणि या साईडला गाव निमणी गाव. दुसऱ्या दरवाजाच्या इथं मित्रांनो आलेलो आपण. प्रशस्त बांधकाम केलेलं आहे, तुम्ही बघू शकता इथे. हे जुन्या काळामध्ये हे फक्त खालचंच होतं. हे आता जरा गडाची डागडुजी म्हणून या साईडला असं बांधकाम केलेलं आहे. मित्रांनो हे बघा, पहिलेच गडावर पोचल्या वरती एक जुनी तोफ आपल्याला बघायला मिळते आणि इकडे एक मोठी तोफ आहे बघा. ही मोठी तोफ आहे इथं पहिलेच तुम्हाला बघायला मिळते. आणि वरती मेन किल्ल्यावर आपण आलेलो आहे. मित्रांनो जे खाली आपण जे बघितलं रोपवेने जे मटेरियल आणत होते ते तटबंदीचं काम चालू आहे बघा. इथं अशी कामं झाली पाहिजेत प्रत्येक किल्ल्यांवरती, कारण महाराजांचे गड हे पुढच्या पिढीसाठी राखून ठेवले पाहिजेत. हे बघा, हे असे तोफ वगैरे इथं तुम्हाला बघायला मिळत असतील. त्या साईडला बांधकाम झालेलं आहे पूर्ण पुढपर्यंत तटबंदीचं. हा पूर्ण एक सपाट जागा असलेला, भूखंड असलेला हा किल्ला असा या सह्याद्रीच्या जावळीच्या खोऱ्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतो. या ठिकाणी बघू शकता मित्रांनो तुम्ही, ही एक तोफ आहे. त्या तिथे एक तोफ आहे बघू शकता तुम्ही. हे बघा तिथे एक आहे आणि काम चालू आहे गडावरती. गड सुधारणा करतायत, चांगली गोष्ट आहे. ठिकाणी मित्रांनो आपण गडाच्या मध्यभागी आले असता आपल्याला हे मंदिर बघायला मिळते, जे झोलाई देवीचं मंदिर आहे. हे झोलाई देवीचं मंदिर, याची 3 वर्षातून या मंदिराच्या आवारामध्ये जत्रा भरते. 3 वर्षातून एकदा ही जत्रा भरवली जाते आणि खूपच प्रचंड गर्दी तुम्हाला इथे बघायला मिळते. पूर्ण हा परिसर भाविक भक्तांनी हा एकदम सजलेला असतो पूर्ण गड. सहा तोफा ठेवलेल्या आहेत मित्रांनो. हे बघा, हे एक ज्योत पेटवण्यासाठी. आणि हे झोलाई वाघजाई देवीचं मंदिर तर बघायला मिळतं. आपण आतमध्ये जाऊया, ते तिथं गणपतीचं मंदिर आहे. आणि या ठिकाणी 2 तलाव आपल्याला बघायला मिळतात. हे पिण्यायोग्य पाणी आहे. आणि हे इकडे एक तलाव आहे. तर अशा पद्धतीचा, आणि हा जो भाग आहे तो बालेकिल्ल्याचा भाग आहे. तुम्हाला मी पुढे दाखवतो. आपण पहिलं मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येऊ. ठिकाणी आपण मित्रांनो मंदिरात प्रवेश करतोय.
श्री वाघजाई देवी मंदिर, श्री भैरी जोगेश्वरी आणि श्री झोलाई मातेचं मंदिर आहे. आणि ह्या जुन्या काळातल्या ह्या जुन्या मूर्त्या असलेल्या अवशेष मूर्त्यांचे हे जीर्ण झालेले मूर्त्या आहेत ते इथे ठेवण्यात आलेले आहेत. बघू शकता तुम्ही. ही 10 मुंडेवाली कोणाची आहे रे? रावणाची आहे का काय? मग 10 हे वेगवेगळ्या देवांची इथं मूर्ती ठेवलेली आहेत. मित्रांनो, असे हे मंदिराचा गाभारा आहे. पुढं ज्योत आहे. मित्रांनो, हे एक मंदिर आहे. ते गणपतीचं मंदिर आहे. गणपती बाप्पा मोरया. सुंदर अशी मूर्ती कमळामध्ये बसलेले गणपती बाप्पांची आपण दर्शन घेतलेले. आणि हे मंदिराच्या मागील साईडचा हा गाभारा, हे जुन्या मूर्त्या इथे ठेवण्यात आलेल्या आहेत. आणि हा बुरुज आहे. मेन बाले किल्ला जो आहे तो वरच्या बाजूला आहे, त्याचा हा बुरुज आहे. जुनी गणपतीची मूर्ती इथं ठेवलेली आहे. सुंदर असं हे ठिकाण आहे. तुम्ही नक्की इथे खेडला रसाळगड किल्ल्याला भेट द्यायला येऊ शकता. हे सुंदर असा व्ह्यू इथं बघायला मिळेल तुम्हाला. मित्रांनो, आपण बाले किल्ल्यावर चाललोय. ही जी तटबंदी आहे तो बाल किल्ला हा काय आहे? चुन्याचा घाणा. गोल जो राऊंड दिसतोय आपल्याला, असं आता हे काय आहे, गवत वाढल्यामुळे काय दिसत नाही. हा बघू शकता तुम्ही, हे हा चुना आहे पांढरा. हे कशासाठी म्हणजे गडाची दुरुस्ती वगैरेला किंवा गड बांधण्यासाठी असे तो गूळ आणि हा चुन्याचा खडक मिक्स करून एक पक्क मजबूत बांधकाम त्या काळात व्हायचं आणि त्यासाठी याचा वापर करायचा. आता हा जुना बघू शकता तुम्ही, हे हा बाले किल्ल्याचा जो भाग आहे हा राजवाडा टाईप असेल पहिल्या काळात, असा तो बाले किल्ल्याचा भाग. आणि ही तटबंदी आहे आणि ह्या साईडला एक तोफ आपल्याला बघायला मिळते. बघा, हे 2 तोफ आहेत, 3 तोफ आहेत इथं. या किल्ल्यावरती सर्वात जास्त तोफा असल्यामुळे यांना या गड किल्ल्याला तोफांचा किल्ला पण म्हटलं जातं. या बुर्जावर 3 तोफा तुम्हाला बघायला मिळतात इथे. आणि या गड किल्ल्यावर, या रसाळगडावर खूप साऱ्या अशा तोफा आपल्याला बघायला मिळाल्यामुळं आणि तोफा असल्यामुळं याला तोफांचा किल्ला सुद्धा म्हटलं जातं. याचे जवळपास 56 तोफा असलेला हा किल्ला आहे. या गडावर 56 तोफा आहेत, म्हणून सर्वात जास्त या किल्ल्यावर तोफा असल्यामुळे याला तोफांचा किल्ला सुद्धा म्हटले जाते. तुम्हाला मी पुढे दाखवतो अजून. तर मित्रांनो, हा आपण रसाळगड किल्ला जो पाहतोय तो निजामशाही, आदिलशाही आणि नंतरनं मराठेशाही त्या ह्या किल्ल्याने बघितलेली आहे. या 3 घराणे म्हणता येईल त्याला, 3 हुकूमत या किल्ल्याने बघितलेले आहेत. आणि आत्ता सध्याला मराठेशाहीमध्ये त्या टायमाला मोऱ्यांच्या देखरेखीखाली, म्हणजे जावळीचे जे मोरे होते त्या मोऱ्यांच्या देखरेखीखाली हा किल्ला इथे आपल्याला बघायला मिळतो. आणि त्या ठिकाणी होता हे जे जावळीचं खोरं आहे खाली तुम्ही बघू शकता. या पलीकडच्या पूर्ण मेन साईड इथून 4-5 किल्ले लगातार लागतात, जे प्रतापगडपासनं जे खाली येतात. प्रतापगड, महिपतगड, सुमारगड, रसाळगड आणि महिमंडनगड असा एक किल्ला आहे वाटतं. असे 5 किल्ले
आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. सह्याद्रीच्या या जावळीच्या खोऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांनी या किल्ल्यांची नेमणूक केली होती आणि सुंदर प्रकारे असा हा किल्ला. आणि खाली पण तलाव, खूप मोठी मोठी तलाव आहेत खालीच्या साईडला. हे बघा असे ही बुरुज तुम्हाला बघायला मिळतात. इथं भुयारी रस्ता आहे, दरवाजा आहे इथं खाली. काही काळांतराने हे जे अस्तव्यस्त पडलेलं आहे त्यामुळं काय आहे, इथले सगळे जे दिशा आहे ते काही समजत नाही आहे. हे बघा असे भुयारी रस्ते पण आहेत जे आपल्याला काय माहिती नाहीत. आणि खालच्या बाजूला सुद्धा तटबंदी आहे आणि काम चालू आहे इथं. इथं तुम्ही बघू शकता, मी इथनं आलेलो आहे. असे भुयारी रस्ते आहेत आणि या साईडला पूर्ण भिंत जी आता जंगलाने वेढलेली आहे. हे झाडं वगैरे खूप वाढलेले आहेत. हे तटबंदी तुम्ही बघू शकता, हे पूर्ण झाडांमध्ये गेलेले, लपलेले आहे. या ठिकाणावरनं मागील बाजूने आपण आलेलो आहे. गडाचं काम चालू आहे. तर मित्रांनो, आता आपण धान्याच्या क्वार्टरकडे चाललेलो आहे आणि हे बारीक बारीक तलाव पाणी साचवायला केलेले बघा तुम्ही. आता सर्व आटलेलं आहे आणि या तलावामधूनच जो खडक बाहेर यायचा, त्या खडकाचा वापर या किल्ल्याची डागडुजी आणि बांधकामासाठी व्हायचा पहिल्या काळामध्ये. खाली बघू शकता तुम्ही. आणि ते जे तिथं बांधकाम केलेलं आहे ते तिथं जत्रा भरली जाते, कार्यक्रम होतात. हे खाली तलाव तुम्हाला बघायला मिळतात या ठिकाणी. आणि हे जे आहे पुढे ते आहे धान्य कोठार. मित्रांनो, हे जे तुम्ही बघताय ते धान्य कोठार किंवा दारुगोळा ठेवण्यासाठी ज्या काही रूमा केल्या होत्या पहिल्या, जे खोल्या असायच्या त्या म्हणता येईल तुम्हाला. हे जुन्या जसं घर आहे तसंच आहे अजून. हे बघू शकता तुम्ही, बारीक बारीक दरवाजे आहेत. हे बघा बारीक बारीक देवळ्या अशा. आणि अजून आहे, हे औषध चांगले पद्धतीने आहेत. या साईडला तुम्हाला अजून एक तलाव बघायला मिळेल. पुढे समाधी आहे, खाली तटबंदी आहे. या तलावात पाणी आहे. तिथं तुम्हाला पाणी आहे थोडंफार. बघू शकता मित्रांनो, खाली एक दरी आहे मोठी आणि त्याच्या खाली तिथे एक तटबंदी तुम्हाला दिसते. गडाचे अवशेष काही जास्त राहिलेले नाही आहेत, पण महाराजांच्या काळामध्ये या गडाचं योगदान खूप मोठं आहे. कारण सिंहगडावर पण या किल्ल्याची नोंद आहे. शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला 5,000 ची मनसुबदारी म्हणता येईल त्याला, त्यातले जे निधी असायचा तो या किल्ल्यासाठी दिलेला होता. आणि तिकडं तुम्ही कबर बघू शकता, म्हणजे कबर नाही, हे काय समाध्या बघू शकता. खूप साऱ्या असं तिथं समाध्या आहेत. जे काही लोक आपले मावळे धारातीर्थी पडले इथे, अशा मावळ्यांची ही समाधी इथं बांधलेल्या आहेत. आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता नंदी, जो भग्न अवस्थेत इथं आपल्याला बघायला मिळतो. मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पायातली चप्पला काढूया आणि जाऊया. देव पण सापडतो हे खरं शोधल्यावर रे. तर या ठिकाणी आपण आलेलो आहे तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता भग्न अवस्थेत असलेली ही नंदीची मूर्ती तुम्हाला बघायला मिळते.
ओम नमः शिवाय नमः. आणि या ठिकाणी इकडे पिंडी आहे. ओम नमः शिवाय नमः. सुंदर प्रकारचा हा असा किल्ला आणि जवळपास 5 एकरावर पसरलेला हा किल्ला आहे. खालपर्यंत तो जो आपल्याला बुरुज दिसतोय तिथपर्यंत या किल्ल्याचं ठिकाण आपण पसरलेलं आहे. बघू शकता तुम्ही 5 एकरामध्ये असलेला हा किल्ला. पावसाळ्यात ना या किल्ल्यावरून धबधबा वाहतो, ते बघण्यासारखे आहे. इथून या 2 ठिकाणात, एक आणि हे 2. तर या ठिकाणी मित्रांनो आपला जवळपास किल्ला फिरून झालेला आहे आणि आपल्याला जायचं जरा खोपी गावामध्ये, त्यामुळं आपण घाई करतोय आणि तिकडं चाललोय. तुम्हाला या किल्ल्याला भेट द्यायसाठी यायचं असेल तर मी पुढे सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो किल्ले रसालगड या किल्ल्यावर येण्यासाठी तुम्हाला रत्नागिरी तालुका खेड या ठिकाणी येऊन गाव तळे मांडवे किंवा तिथून आतमध्ये बायपास रसालगड फाटा जातो. तिथून आतमध्ये आल्यानंतर ना गाव निमणी तुम्हाला बघायला मिळेल. त्या निमणी गावाच्या वरती असलेला हा किल्ले रसालगड तुम्हाला बघायला मिळेल. अखंड 5 एकर भूमीत हा पसरलेला किल्ला अतिशय सुंदर आणि पावसाळ्यात तुम्ही जर आलात तर खूपच म्हणजे खूपच सुंदर असा हा जावळीच्या खोऱ्यामध्ये असलेला हा किल्ले रसालगड या ठिकाणी बघायला मिळेल. या ठिकाणी या किल्ल्यावर आदिलशाही निजामशाही मी सांगितल्याप्रमाणे आणि त्यानंतर जावळीच्या मोहरांनी हा मराठी शाहीत किल्ला आणलेला आहे. असा किल्ल्याला असलेली ही इतिहासाची पार्श्वभूमी तुम्हाला बघायला मिळते या किल्ल्यावर आल्यानंतर ना. आणि किल्ल्याची डागडुजीची जे काम आहे ते चालू आहे. किल्ला तसा मोठाच आहे. काही ठिकाणी तटबंदी पडल्यामुळे ग्रामस्थांनी आणि गव्हर्नमेंटने असेल इथे कामाची सुरुवात केलेली आहे. तशीच कामाची सुरुवात प्रत्येक गडावर व्हावी अशीच प्रार्थना करतो. आणि तुम्हाला बघायला मिळतोय हा किल्ला अवाढव्य असा. जरूर या ठिकाणी. धन्यवाद. चला मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. हर हर महादेव. अशा प्रकारे आपला रसाळगड किल्ला थोडासा फिरून झालेला आहे. पूर्ण मी पुढपर्यंत गेलो नव्हतो, आम्हाला जरा बाहेर जायचं, त्यामुळं नेक्स्ट टाइम आपण येऊ. चला रे. जावळीच्या खोऱ्यातील हा अखंड 5 एकरवर पसरलेला रसाळगड किल्ला या ठिकाणी तुम्हाला बघा किल्ल्यावर तोफा बघायला मिळतात. हे झोलाई मातीचं वाघजाई मातेचं मंदिर तुम्हाला बघायला मिळते. चला. सारख्या गाड्या जाते ते समजून आम्ही सांगतो ना आमचं गाव कुठे पलीकडे म्हणतो बरोबर आहे. आपण आता मित्रांनो घरी चाललेलो आहे आणि दुसऱ्या दरवाजाकडे चाललो आहे. आपण बघू शकता किती सुंदर दिसतो असा हा दरवाजा. या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते ते खाली असलेलं निमणी गाव, ते तळगाव. तळ्यागावातून या इकडे येण्यासाठी सोंड्यातून देवघर निवाची वाडीमधून
रस्ता आहे आणि तुम्ही इथे येऊ शकता. हा नवीन रस्ता बनतोय, तो पलीकडच्या बाजूला त्या साईडला जाणार आहे. तर हा रस्ता झाल्यानंतर सुद्धा पलीकडच्या गावांना इकडे जवळ पडणार आहे हा किल्ला. तो इथं वरती जाऊ आपण. हा रिस्की खेळतो. लय रिस्की तिथं. जेवढी परिस्थिती बिकट तेवढा मराठा तिकट. कुठला तरी बघितला होता त्याच्यातच आहे. चला आले का नाही? खाली बघू शकता, या डायरेक्ट रस्ताच दिसतोय खाली. रस्ता पण डायरेक्ट दरी. चला खाली उतरू. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असाल तर लाईक करा. धन्यवाद. असाच सपोर्ट राहू द्या.